तुझी जो जाणता मनुष्य आहे, जो हुशार आहे, त्याने गुरुचं भजन केलं पाहिजे आणि गुरु जाणला पाहिजे, ओळखला पाहिजे. त्याने कृतकार्य व्हायचे. जसं एखादं झाड असतं, त्या झाडाला आपण सेपरेट काय पाणी टाकीत नाही. फांद्याला पाणी टाकतो, फुलाला पाणी टाकतो, फळाला पाणी टाकतो, असं काय पाणी नाही टाकत. मग कुठं टाकतो? मुळाला टाकलं का ते सगळीकडे वर जातं पाणी. तसं गुरुला भजलं का तुम्हाला सगळ्या देवांचं दर्शन आपोआप होतं, सगळ्या देवांना भजल्यासारखं होतं. म्हणून जाणते गुरु पाहिजे. तुम्ही जर शहाणे असले तर गुरुला वाचता, शहाणे नसले तर भटकत राहता, इकडे जाय तिकडे जाय तिकडे जाय. गुरु आणि आपण एकच आहोत. जीवनामध्ये 3 प्रश्न पडले पाहिजेत आपल्याला आणि स्वतः विचारलं पाहिजे. पहिला प्रश्न आहे, मी कोण आहे. दुसरा प्रश्न आहे, मला जीवनात येऊन काय करायचंय. आणि तिसरा प्रश्न आहे, मला इथून जाताना काय घेऊन जायचे. माणूस जायचं हे विसरूनच गेलाय. म्हणून त्याच्या ठिकाणी गर्व आहे, अहंकार आहे, माया आहे, मोह आहे आणि विकार आहे, शनिकार. तुम्ही विसरूनच गेला मला इथून जायचं म्हणून. पहिला प्रश्न पाहू, मी कोण आहे. तर मी आहे अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्म आहे, मी देह नाही. सगळ्यांनी सांगितलंय मी देह नाही. मी देह म्हणता कोटी ब्रह्मात्य आहे. मी देह नाही, मी आत्मा आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे. माझं स्वरूप कसं आहे? सच्चित आनंद, ज्याला मरण नाही. नैनं चिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका चैनम क्लेदयन्त्या आपल्याला जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं. त्यांचं नाव पण आत्मा पांडुरंगाची. म्हणजे मी ब्रह्म आहे, पण मी देह म्हणतो स्वतःला. भ्रमात पडला आणि भ्रमात पडल्यामुळे काय झालं, मी देह म्हणायला लागला. तर मी देह नाही, मी आत्मा आहे, मी परब्रह्म स्वरूप आहे. हे आपण ओळखलं पाहिजे. तुम्हाला ती याची गोष्ट माहिती आहे, सिंहाची आणि त्या शेळीची, सिंहाची आणि मेंढ्याची. सिंह एका माणसाला तो सापडतो, पिल्लू सिंहाचं पिल्लू छोटस सापडतं आणि त्या मेंढ्या बरोबर चालत असतं. ते त्याच्याच मेंढ्यात राहतं मग. आणि तो चारायला घेऊन जातो त्याला, त्या सिंहाच्या पिल्लाला, त्याच्या बरोबर मेंढ्या बरोबर ते चालत असतं. एक दिवस काय झालं, एक मोठा सिंह येतो आणि तो पाहतो. तो म्हणतो, अरे हे तर सिंहाचं पिल्लू आहे, हे मेंढ्यात काय करते. म्हणून तो त्याला म्हणतो, अरे तू सिंह आहे. तेव्हा तुम्ही सिंह नाही, मी मेंढी आहे. तू सिंह आहेस, तू मेंढी नाहीयेस, चल म्हणले तुला दाखवतो. मग तो काय करतो, तो एका तळ्यावर नेतो त्याला. हे पाय, तुझं तोंड माझं तोंड सारखंच आहे, तुझं शेपूट माझं शेपूट, माझी आया तुझी आया सारखीच आहे. तेव्हा त्याला खरं पडतं. तो म्हणतो, हा खरंच ना, मी तर सिंह आहे. तसे सद्गुरू म्हणजे सिंह आहेत आणि आपण मी शिवमय म्हटल्यानंतर त्यांना डरकाळी पडली. म्हणजे अशा पद्धतीने आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. पहिला प्रश्न, मी कोण आहे. तर मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी देह नाही. आपण एखाद्याला श्याम नाव असतं, त्याला श्याम जर म्हणलं तर तो आपल्याला तुटून पडतो. श्याम म्हणला मला, म्हणजे इतकं देहाशी तादात्म्य केलंय आपण. देहाचं तादात्म्य सोडलं पाहिजे. जी वस्तू आहे, जे चैतन्य आहे ते मी आहे. त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही, त्याला येणं नाही, त्याला जाणं नाही, तो नाश पावत नाही. हा मी आहे, हे स्वरूप ओळखलं पाहिजे. आणि त्याची जाणीव कोणी करून दिली? सद्गुरूंनी करून दिली आपल्याला. असे दुसरा प्रश्न, मला काय करायचंय. भगवत भक्ती करायची, गुरुची सेवा करायची आणि गुरुच्या वाचना करायचंय, नामावर विश्वास ठेवायचा आहे, गुरुवर विश्वास ठेवायचा आहे. आणि गुरु कोण? जो जाणीले भगवंत, त्या नाम होय जे संत, जे शाश्वत अशाश्वत निवाडा करीती. ज्याने ओळखलंय, आतमध्ये जाणलंय, यांनी ओळखलंय, हे गुरु आहे. जो जाणीले भगवंत, ज्याने भगवंत जाणलेला आहे.
तया नाम बोले जे संत जे शाश्वत शाश्वत खरं काय खोटं काय याचा निवाडा केला. आपण बसलो भटकत सुखरूप आहोत चैतन्य रूप आहोत पण आपल्याला ओळख नाही. अशी गंमत आपली झाली. म्हणून आपण त्यांच्या मार्गाने चाललं पाहिजे. मार्ग दावणी गेल्या आधी दयानिधी संत तेच मार्गे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आपण त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. त्यांनी नामावर आणि गुरुवर आपला विश्वास पाहिजे तरच आपण जीवनातून यशस्वी होणार आहे. कबीरदासजी म्हणतात श्वास श्वास में नाम लो मिथ्या श्वास न होय न जाने इस श्वास का का आवन होय न होय. होय.